कोणतं चॅप्टर चालू आहे आपलं? पायथागोरस. कोण होता पायथागोरस? हातवर करा. पायथागोरस म्हणजे काय? काय नाव आहे? चॅप्टर नेमकंच आपलं सुरू झालं पायथागोरस. आतापर्यंत तुम्हाला काय माहिती पायथागोरस बद्दल? पायथागोरस काय? कशाचं नाव आहे? जिलेबीचं नाव आहे का भज्याचं नाव आहे? काय आहे काय पायथागोरस? हा बेटा, तुला काय वाटतं पायथागोरस काय नाव असं? जसं गुलाबजामुन कशाचं नाव आहे? गुलाबजामुन काय नाव आहे? खायच्या पदार्थाचं नाव आहे. शंकर, शंकर कोणाचं नाव असतं? माणसाचं नाव असतं. स्वाती कोणाचं नाव असतं? मुलीचं नाव असतं. गुलाब, मग पायथागोरस काय नाव आहे? कमन काय वाटतं काय असेल? ट्रायंगलचं नाव पायथागोरस असेल. बरं, काय मॅडम? राईट अँगल ट्रायंगल म्हणजे पायथागोरस. सांगा सर एकदा. पायथागोरस म्हणजे त्याचा म्हणजे राईट अँगल ट्रायंगल असतो. तुला काय वाटतं काय असेल? पायथागोरस म्हणजे आहे काय याचं नाव? फुलाचं, फळाचं, भाजीचं नाव आहे ते पायथागोरस. दॅट इज अ नेम. अरे बापरे, कधी ऐकलं नाही सांगतो बेटा? हा बेटा ईश्वरी, सगळ्यांनी क्लास करण्यासाठी मॅथमॅटिशियन नाव. मॅथमॅटिशियन म्हणजे कोण? जो गणित तज्ञ. जसा सायंटिस्ट सायन्स विषय अभ्यास करतो. मॅथमॅटिशियन इतिहास तज्ञ इतिहासाविषयी अभ्यास करतो. त्याला इतिहास तज्ञ मॅथमॅटिशियनचं नाव आहे. काय? पायथागोरस. मग त्याला पायथागोरस थेरम काऊन नाव दिलं असेल? बरं हातवर करा. त्याला पायथागोरस थेरम, त्या थेरमला नाव पायथागोरस काऊन दिलं असेल? हा बेटा सार्थक, त्याने बनवलं. बनवलं म्हणजे काय केलं असेल? थेरम म्हणजे काय असतं? मॅथमॅटिक्स थेरम म्हणजे काय? त्याचा फॉर्म्युला. व्हेरी गुड, चांगला प्रयत्न करा. अजून बेटा थेरम म्हणजे काय? त्याने त्याचा सिद्धांत मांडला. सिद्धांत. सगळे क्लास करण्यासाठी सिद्धांत म्हणजे काय रे? थेरम. थेरम म्हणजे काय? थेरम म्हणजे प्रमेय, की त्याने एक स्टेटमेंट मांडलं. कळलं? काय स्टेटमेंट मांडलं त्याने पायथागोरसनं? राईट अँगल ट्रायंगल मध्ये मांडलं. बरोबर आहे? तर ते स्टेटमेंट काय होतं? इन अ राईट अँगल ट्रायंगल. मग मला सांगा, राईट अँगल ट्रायंगल जर नसन तर पायथागोरस थेरम वापरता येईल का? मला सांगा, जर समुद्रात नाही तर जहाज चालून का? क्लिअर. जर रस्त्यात नाही तर तुमची फोर व्हीलर चालून का? तुम्ही करोड रुपयाची फोर व्हीलर आणली, किती? रस्ताच नाही. डज इट वर्क? नो. काम करत? जर तुम्ही पत्र लिहिलं पण पोस्ट ऑफिसच नाही, जर तुम्ही मेसेज टाईप केला पण इंटरनेटच नाही, जाईल? तसंच पायथागोरसचा थेरम कोणासोबत आहे? पायथागोरस एक नाव आहे आणि याचा संबंध कोणासोबत आहे? राईट अँगल ट्रायंगल सोबत. मला सांगा, एक समजा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे किंवा आयसोस्केल वेगळे ट्रायंगल आहे, तर इथे पायथागोरस नाही वापरता येणार. जसं जहाज चालवायचं असेल तर पाणीच लागणार आहे. हा सर नो. मग पायथागोरसचा संबंध मला सांगा सगळ्यात पहिले कोणासोबत आहे? जर राईट अँगल ट्रायंगल नसेल तर पायथागोरसचा थेरम नाही. टकला माणूस कधी करा देईन का? काऊन नाही जाणार? हा, इतकं सिंपल आहे. एखादी सुंदर बाई ब्युटी पार्लर मध्ये जाईन का? जाईन का? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की जे ब्युटी पार्लर जाते सुंदर नाही? बरे मी नाही म्हणलो. ब्युटी पार्लर मध्ये सुंदर बाई जाईन का जरा बरी बरी जाईन? सुंदरी जाती का? बघा आता बदलायला लागले बरे. मला काही गरज नाही जो. मला वाटतं ब्युटी पार्लर मध्ये सुंदर बाई जायची गरज. मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? गरज नाही पण शाळा शिकायला शाळा झालं असं म्हणणे. यस. मग राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय कोण सांगतो? मग आता राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय? पुन्हा एक प्रश्न तयार झाला. जर पायथागोरस वापरायचा कशात वापरायचा बेटा? मग राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय सांगा? काय असतं ते तर सांगा. आमच्या यांना हायपो काढल्या जाते आणि बाकीचा अँगल हायपो काढल्या जात. राईट अँगल ट्रायंगलचा अर्थ काय असतो? अरे बापरे, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल सांगा जयेश. एक राईट अँगल असतो. राईट अँगल म्हणजे? राईट अँगल म्हणजे किती असतो? मग
व्हेरी सगळे क्लास करण्यासाठी बघा एक जो अँगल आहे तो किती पाहिजे बेटा लक्षात घे सौरभ लक्षात बसलं तुझ्या काय लक्षात बसलं एक अँगल पाहिजे ह्यो अँगल इथं काय 90 90 मध्ये 90 आहे का कुठं आहे 90 तो कुठं आहे 90 असं बाहेर राईट अँगल म्हणजे 90 आणि तो कुठं आहे 90 गावात काय म्हणून 90 म्हणजे काय तुम्ही खोटं बोलताय यार मला असं आवडत नाही मग 90 म्हणजे दारू एक मिनिट सर लगेच हा 90 म्हणजे 90 म्हणजे दारू कोण सांगितलं मला 90 म्हणजे 90 तुला काय सर भारी आहे तुम्ही 90 म्हणजे दारू म्हणजे तुम्ही काय मास्तरला बिघडवला का रे भविष्यात असं होईल की पोराने मास्तरला बिघडवलं असं काय झालं गेलं तर हे पा हे सगळे मला बिघडवायला 60 म्हणजे मग 60 म्हणजे फक्त 90 म्हणजे दारू चांगले थेरम म्हणले रे तुम्ही हा तर 90 म्हणजे काय डब्बा 90 डिग्री जर बेटा एक अँगल असेल तर तो राईट अँगल बनतो ठीक आहे 90 एक माप असतं कळलं का 90 म्हणजे माप आहे त्या माप मध्ये ते मोजतात म्हणून त्याला तसं म्हणतात ठीक आहे आपण जवळशी चांगलं क्वार्टर म्हणजे मग दादा तुम्हाला चांगली मजा येईल शिकायला अरे 19 क्वार्टर सांगा माहिती तुम्हाला पा चतुर्थांश 90 डिग्री अँगल आहे म्हणून हा काय झाला हा कोणता अँगल झाला कोण सांगतं कोणता ट्रायंगल झाला बेटा हा म्हणजे काय झाला पण तो कोणत्या प्रकारचा झाला मग त्याचा टाइप कोण झाला राईट अँगल ट्रायंगल कोण झाला एक 90 डिग्री अँगल आहे म्हणजे तो व्हेरी मग ह्यो राईट अँगल होईल का राईट अँगल ट्रायंगल 30 डिग्री ह्यो 50 डिग्री आहे 100 डिग्री होईल का व्हेरी गुड मग आता नंतर पुन्हा प्रश्न आला पायथागोरस आला म्हणजे काय आला राईट अँगल ट्रायंगल आला राईट अँगल ट्रायंगल समजला आता काय हायपो आला त्याच्यात मग हायपो म्हणजे काय कोण सांगतो सांग बेटा हायपो म्हणजे काय कर्ण कर्ण म्हणजे काय कसा राईट अँगल मध्ये काय असेल त्याला कर्ण म्हणतात मग कोणता कर्ण याच्यात एसी एसीच काऊन बर कर्ण बीसी काऊन नाही कारण की नाही राईट अँगल मध्ये कसं आहे नेमकं सांग मला राईट अँगल नाही याच्यात नाही बीसी नाही कर्ण नाही एसी कर्ण आहे बरं मग म्हणजे समजा मी दुसरा एक काढतो एक्स वाय आणि झेड दिसतं सर हा मग याच्यात कोणता होईल कर्ण हायपो वाय वाय झेड काऊन कारण की त्याच्यात नाही राईट अँगलचं चिन्ह दिलेलं राईट अँगलचं चिन्ह दिलेलं आहे म्हणून पण लक्षात घ्या मेन काम काय त्याचं सांग बेटा अपोजिट साइड टू 90 डिग्री बघा 90 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड कोणती इथं याच्या अपोजिट कोणती आहे हा काय झाला हायपोटेनियस समजला मॅडम सांगा आता हायपोटेनियस म्हणजे कसा ओळखायचा तर राईट अँगलच्या अपोजिट राईट अँगलच्या अपोजिटची साइड हायपोटेनियस काय असतं अँगल असतो का हायपोटेनियस मग हायपोटेनियस काय असतं साइड हायपोटेनियस काय असतं सगळ्यात मोठी साइड सगळ्यात मोठी साइड मग आता पायथागोरस काय म्हणतो पहा मग उरल्या दोन साइड बसतो पहिले उरल्या दोन साइड कोणत्या उरल्या दोन साइड मग पायथागोरस काय म्हणतो माहितीये का हायपोटेनियस साइडचा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियस काय आपलं एसीचा स्क्वेअर बरोबर आहे तर हा केवढा असतो माहितीये का उरलेल्या दोन साइडच्या स्क्वेअर त्याच्या बेस एवढा मग आपलं स्टेटमेंट काय